देतोय, काय झालं असेल एका क्षणामध्ये त्या कवळ्या देहाच्या काय चिंदड्या उडवल्या असतील जरा डोळ्यासमोर आणा. गेलेत शरद पवार तिकडे, गेलेत अजित पवार तिकडे. अरे आमच्यावरती आरोप करतात की ह्यांच्या हाताला रक्त लागलंय म्हणे, रक्ताने बरबटलेल्या हातांना मत देऊ नका. हे शेतकरी कोण मारते? हे शेतकऱ्याची ही हालत आहे. आणि त्या कंदील मंत्र्याला म्हणा ये इकडे, तुझ्या अकलेचे दिवे लावलेले आहेस, त्यांनी केवळ महाराष्ट्र अंधारामध्येच नाही बुडलेला, तर वीज नसल्यामुळे सुद्धा माणसं बळी जात आहेत. आणि या काय गोष्टी या गेल्या काही दिवसातल्या आहेत. ह्या मुद्दामून मी प्रत्येक सभेमध्ये सांगतोय की अरे असं हे सरकार, काळोख तुमच्या आयुष्यामध्ये काळोख पसरवणारं सरकार, आणि ही निर्लज्ज माणसं काही न करता येत आहेत आणि मतांसाठी भिकेचे कटोरे तुमच्या समोर करतायत. मुंबईच्या बाजूला तो अर्नाळा म्हणून आहे वसईमध्ये, तिथलीही घटना आहे. एक 13-14 वर्षाची पोरगी होती, हिनाली तांडेल. परीक्षा आत्ता संपतायत आणि ही पोरगी परीक्षेला बसलेली, 7वीत असेल मला वाटतं. संध्याकाळची अभ्यासाला बसली, घरी अभ्यासाला बसली, दिवेच नाहीत. पण दिवा नाही म्हणून अभ्यास नाही चुकू शकत. त्या पोरीने या कंदील मंत्र्याचा कंदील लावला, केरोसिनचा दिवा, आणि बाजूला रॉकेलची बाटली होती. धक्का कसा तरी लागला, त्या पोरीचं काय तंद्रीमध्ये कळलं नाही. पण आई वडिलांच्या देखत ही शिकणारी पोरगी 13-14 वर्षाची भक्कन पेटली आणि जळून खाक झाली. घरातल्या घरात ही दुसरी घटना. आणखीन एक सांगतो, बुलढाण्यामधलीच 2 मुलं, एक 10 वर्षाची मुलगी दीपाली चित्तेकर आणि तिचा लहान भाऊ राजू चित्तेकर, हे कालच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुंबईला त्यांच्या आईवडिलांना भेटायला आले होते. दिवाळी झाली, आई वडील बिचारे मुंबईमध्ये मोलमजुरी करतात, कुठे राहतात देव जाणे. मामा बरोबर आली होती. दिवाळी झाली, आई वडिलांनी कौतुक केलं असेल काय त्यांच्या मुलांचं, काय असेल देव जाणे. पण शाळा सुरू होणार म्हणून परतायला गेली. छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकामध्ये गेली आणि रेल्वेची वाट बघत असताना पाठीकडनं हे कसाब आणि त्यांचा साथीदार खाडखाड गोळ्या घालत आले, झाडत आले. संपूर्ण अंधाधुंद झाली. दोघही जण आपल्या मामाला घट्ट चिकटली. मामाने सुद्धा त्यांना कवटाळून घेतलं आणि जीवाच्या आकांताने जो मामा पळत सुटला तो पलटा थकला, कारण बुलेटच्या समोर, AK-47च्या गोळीच्या समोर धावू शकला नाही आणि तिघच्या तिघ गोळ्यांनी चाळण होऊन तिथल्या तिथे गतप्राण होऊन पडले. कुठे आहोत आपण? आणि आज सुद्धा मी सकाळी शिर्डीला साईबाबांच्या मंदिरात गेलो. म्हटलं आता हे सगळं झालेलं आहे, देवच काहीतरी वाचवेल, चला साईबाबांच्या चरणी जाऊ आपण. तिकडे गेलो तर मंदिरात सुद्धा सुरक्षा ना. आपल्या या देशामध्ये देव सुरक्षित आहे ना, पोलीस सुरक्षित आहेत, पोलीस सुद्धा मरत आहेत ना, जनता सुरक्षित आहे, शेतकरी सुरक्षित नाहीये. आणि वारे मोठे अजित पवार आणि शरद पवार जीप मोठी काढून तुम्ही आमच्यावरती टीका करतात. शिवाजीराव, मला खात्री आहे ही इकडे जी माणसं जमलेली आहेत ना, हेच दृश्य मला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिसतंय, हेच दृश्य दिसतंय. आज राष्ट्रवादीच्या सभेला भाड्याने माणसं आणावी लागत आहेत, पण या आपल्या सभेला कदाचित नव्हे असेलच, केवळ स्टेजवाला भाड्याचा असेल. बाकी सगळे आहेत तरी कोणतरी एक तरी भाडकाऊ आला इकडे? कोणी नाही येणार इकडे. सगळे स्वाभिमानी मर्द, शिवरायाचे मावळे इकडे जमलेले आहेत. बोलण्यासारखे अनेक विषय आहेत. पण निदान शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये काय काय काम केले हे तुम्हाला माहिती आहे. मुंबई पुणे रस्ता केला, कृष्णा खोरेचा प्रकल्प तो आम्ही सुरू केला आणि या करंट्याने बंद करून टाकला. कोणाचं काम होतं, कोणासाठी होतं? आहे तुमच्या जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय, शेतीला पाण्याचा प्रश्न सुटलाय, त्याच्यावरती का नाही बोलत? विजेवरती का नाही बोलत? सुरक्षेवरती का नाही बोलत? पण येऊन जाऊन फक्त व्यक्ती एवढंच जर का तुमच्याकडे राहिलं असेल तर या महाराष्ट्रामध्ये आता तुम्हाला थारा राहिलेला नाहीये.
आणि म्हणून बांधवांनो, ही जाग जोपर्यंत शिवरायाचा पवित्र भगवा या मतदारसंघातून पुन्हा एकदा दिल्लीवरती फडकत नाही, तोपर्यंत आम्ही क्षणभर सुद्धा विश्रांती घेणार नाही. हा निर्धार तुम्ही केला पाहिजे. आणि जर का तुम्ही निश्चय करून आला असाल तर मला हात वर करून सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे, होय. कारण सभा प्रचंड आहे. आता राष्ट्रवादीकडे एकच पर्याय आहे, पैसे घेऊन येतील. पैशाला हात लावाल? सगळे हात वर येत नाही आहेत, इकडे येत नाही आहेत, वरचे येत नाही आहेत, तिकडचे येत नाही आहेत. लावणार का हात? मग किती पैसा येऊ, आम्ही त्याला हात लावणार नाही. दारूच्या बाटले घेऊन येतील, दारूला आम्ही शिवणार नाही. आणि कदाचित माता भगिनींसाठी साडी आणि चोळी घेऊन येतील. माता भगिनींनो, हात लावायचा नाही. आणि एकच निर्धार करा की बस झाला यांची थेर, आता आम्ही इकडनं संपल्याशिवाय राहणार नाही. आणि असा जर का तुम्ही निश्चय केला असेल तर एकच नारा, चला दिल्ली जिंकूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.